हाय काकू. हाय, कशी आहेस? हो, योगा क्लासला गेलेली मी. ठेवून येते हा. म्हणजे रोजच जाते अगं. त्या दिवशी बसत होते अशी बाईकवरती आणि बाईकवर बसता बसता या पायामध्ये क्रॅम्प आला. म्हटलं आपण काय करतोय आपल्या हेल्थ सोबत. पहिल्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं अशा सगळ्यांनी कशाचाच आधार न घेता असं उठून दाखवा. कोणालाच येईना. मला पण येत नव्हतं. आता बघितलं ऑफिसमध्ये संध्याकाळी भूक वगैरे लागते तेव्हा आपण आम्ही काय खातो? चिप्स खातो, समोसा, वडापाव. आता मी घेऊन जाते घरून गुळ शेंगदाणे किंवा चणे वगैरे असं. जे चांगले बोलले, पॉझिटिव्ह बोलले त्यांना असा नमस्कार करायचा. लोक निगेटिव्ह कमेंट करतात ना, त्यांना असा नमस्कार. नाही नाही, खरंच तू पण करायला पाहिजे. म्हणजे हळूहळू सुरू कर. काकू बरोबर सांग. टेन्शन नाही घ्यायचं. टेन्शनमुळेच अर्धे आजार वाढत. ऑफिसमध्ये आपल्याला कोणी पण रिप्लेस करेल ग लगेच 4 दिवस आजारी असलो तर. पण आपल्याला आपल्यासाठी कोण रिप्लेस करणार? म्हणजे कळतंय ना मी काय. नाही नाही, कम्फर्टेबलच बसलीये मी. स्ट्रेट बसायची सवय लागली. दर 20-20 मिनिटांनी ना स्क्रीन पासून असं लांब बघायचं. नाही नाही काकू, तुम्ही घ्या चहा कॉफी. मी कसं शुगर बंदच केलंय. आमच्या घरात पण आहे ना एक उदाहरण. एवढं सांगून सांगून थकले मी. बाईकवरती असा बसतो चालवायला. ते खड्डे बिड्डे सगळं. अजून पाठ दुखायला लागली की मग काय स्प्रे मार. माझं वजन वाढलं नव्हतं. माझं वजन ऍक्च्युली कमी होतं. मला पण आधी हेच वाटायचं की वजन वाढल्यावरच जायचं. एक काकू आहेत आमच्या क्लासमध्ये, 55 इयर्सच्या आहेत. पण अशा 108 सूर्यनमस्कार एका गो मध्ये. म्हणजे एवढ्या इन्स्पायरिंग आहेत ना त्या. हॅट्स ऑफ. ऑल एज ग्रुप, ऑल एज. अशी छोटी छोटी मुलं पण आहेत 4-5 वर्षाची. तर कसं अशी फॅमिलीच झाली आमची.